शिखा आपल्या ऑफिसमध्ये बसून सर्व फाईल्स तपासत होती तेव्हाच तिच्या मोबाईलवर एक फोन आला. फोन ऐकून जणू काही तिला धक्काच बसला. तिच्या हातातून फोन निसटण्याची वेळ आली होती. तिचे हातपाय थरथरायला लागले. असं वाटलं जसं पूर्ण ऑफिसचं छत फिरायला लागले. तिच्या सासूबाईंचा फोन होता. त्या म्हणाल्या होत्या की सुनबाई, आज जरा लवकर घरी येशील का, सुलोचना येतेय. हे ऐकून शिखाच्या हृदयाचे ठोके वाढले. फोनवर अजूनही सासूबाईच बोलत होत्या की सुनबाई ऐकतेस ना तू. शिखा थोडी सावरत म्हणाली, हो आई, मी लवकरच येईन. फोन ठेवून ती तिथेच खुर्चीवर बसली. डोकं धरून ती स्वतःशीच म्हणाली, हे देवा, हे मी काय ऐकलं. कोणत्या जन्माचा सूड उगवतेत माझ्यावर. सुलोचना मावशी आमच्या घरी येऊन देव जाणे. तिच्या मनात एक अनामिक भीती भरून राहिली. सुलोचना मावशी म्हणजे काही साधी व्यक्ती नव्हती. शिखा तर त्यांना वादळच म्हणायची. एकदा त्या घरी आल्या की घरात शांतता आणि समाधान याचं अस्तित्वच उरत नसे. सुलोचना मावशीचा बुलंद आवाज, धारदार नजर आणि प्रत्येक गोष्टीत चुका काढण्याची त्यांची सवयच होती. सगळं काही आटवून शिखाचं काळीज धडधडू लागलं होतं. आज पुन्हा एकदा ते वादळ तिच्या घरात शिरणार होतं. खरं तर 6 महिन्यापूर्वी सुलोचना मावशी घरी आल्या होत्या आणि त्या दिवशी जे काही घडलं होतं ते शिखा अजूनही विसरू शकली नव्हती. त्या दिवशी रविवार होता. सकाळची शिखा गुलाबी साडी नेसून तयार झाली होती आणि चहाचे कप तयार करत होती. सुरेखाजी म्हणजे शिखाच्या सासूबाई खोलीतून बाहेर आल्या आणि स्वयंपाकघराच्या दरवाजात उभ्या राहून शिखाकडे वर खाली पाहू लागल्या. अगं सुनबाई, काय झालंय? कुठं जायचंय का तुला? सुरेखाजी थोड्या आश्चर्याने म्हणाल्या. शिखा कप उचलत बाहेर आली आणि म्हणाली की आई, खरं तर आज शिखा पुढे काही सांगणार तोच सुरेखाजी मध्येच म्हणाल्या, समजलं मला, माहेरी जाण्याची तयारी आहे नाही का? सगळा आठवडा ऑफिस आणि रविवार आला की माहेर आठवतं. शिखा पटकन म्हणाली, नाही आई, मी माहेरी जात नाहीये. आज मला ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलावलंय. रविवारी ऑफिस? काही नियम शिस्त आहे की नाही तुमच्या ऑफिसमध्ये? सुरेखाजी रागाने म्हणाल्या, हो आई, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी येणार आहेत. जी मीटिंग सोमवारी होती ती आज ठेवली आहे. मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे. पण मी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं ना की सुलोचना येतेय, विसरलीस का? सुरेखाजी चिडूनच म्हणाल्या. हे ऐकताच शिखा शांत झाली. ऑफिसची धावपळ आणि ताणतणाव तिला खरंच लक्षात राहिलं नव्हतं की आज मावशी येणार आहेत ते. आई, माझ्या लक्षातून गेलं खरंच, पण माझी ही मीटिंग खूप महत्त्वाची आहे. मी बॉसला नाही म्हणू शकत नाही. तुला ऑफिसशिवाय काही सुचतच नाही. आता फोन कर बॉसला आणि सांग की तू येणार नाहीस. सासूबाईंचा आवाज अगदी कडक झाला. माफ करा आई, पण मी हे करू शकत नाही. मला ही संधी खूप मेहनतीने मिळाली आहे. तेवढ्यात मागून एक सौम्य पण ठाम आवाज आला. अगं सुरेखा, सकाळी सकाळी का सुरू करतेस? श्यामलालजी, शिखाचे सासरे, दरवाजात उभे होते. हातात पेपर, चेहऱ्यावर नाराजी होती. ते सगळं ऐकत होते. सुनेला जायचं तर जाऊ दे. एक दिवस तू नाही का करू शकत काम? सुनबाई, तू जा, तुला उशीर होतोय, श्यामलालजी म्हणाले. त्यांचं समर्थन ऐकता शिखाने हळकण हुश्य करत खोलीत जाऊन आपली बॅग उचलली. थँक्यू बाबा, मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेन, शिखा म्हणाली. श्यामलालजी हसले आणि म्हणाले, काम लक्ष देऊन कर, बाकी काही नाही, काळजी करू नकोस. शिखा ऑफिससाठी निघाली. ती गेल्यानंतर स्वयंपाकघरात जणू एक शांतता पसरली. सुरेखा अजूनही कपाळावर आट्या घालून उभी होती. तिरकी नजर पतीकडे टाकत ती चिडून म्हणाली, खूपच बाजू घेता हा तुम्ही आपल्या सुनबाईची. तुमच्यामुळेच ती डोक्यावर बसली आहे. श्यामलालजी हसले आणि पेपर उघडत खुर्चीवर बसले. सुरेखा सून नोकरी करते. तिचेही काम, काही बंधनं आहेत. ऑर्डर मिळाली की कामाला लागावंच लागतं. ही सरकारी नोकरी नाही की रविवारी हमखास सुट्टी मिळेल. आणि बिचारी सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ करत असते. वरून तूही तिला सुनवायला लागलीस. आजवर तर तूच तिची साथ दिली आहेस घराच्या कामात. मग आज अचानक चिडायला काय झालंय तुला? सुरेखाचा आवाज हळू झाला. थोडा वेळ गप्प राहिली. मग जणू मन हलकं करत म्हणाली, हो, मला माहिती आहे तिची अडचण. मी तिची बाजूही घेते. पण तुम्हालाही माहिती आहे ना, आज सुलोचना येणार आहे. तिला किती वाईट वाटेल की
येणार असल्याचं माहीत असूनही सून घरी राहिली नाही. शिवाय माझी नाचक्की होणार ती वेगळीच. रविवार असूनही सून मस्तपैकी ऑफिसला गेली आणि सासू इथे स्वयंपाकघरात खुपते. अगं, इज्जत वगैरे सोडून दे आणि कामाचं बघ. ती येण्याआधी सगळं तयार करून या. तू फोडणीचं बघ, मी भाजी चिरतो. सुलोचना येईपर्यंत जेवण तयार होईल. दोघांनी मिळून करू. तू लवकर तयार हो. सुरेखाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. तुम्ही भाजी चिरून देणार? या पेपरमधून वेळ मिळतो का तुम्हाला? श्यामलालजी म्हणाले. बघ, ठेवलाय ना पेपर बाजूला. चल आता पटकन सांग, कोणकोणत्या भाज्या चिरायच्या आहेत? सुरेखाने आधी तिरक्या नजरेने पाहिलं, पण मग ओठावर एक हलकीशी स्मित रेषा उमटली. काही वेळातच श्यामलालजी निवांतपणे भाजी चिरत होते आणि सुरेखा गॅसवर फोडणी देत होती. थोडं मीठ बघा बरं, कमी तर नाही ना? तुझ्या हातच्या भाजीमध्ये काही कमी अधिक होईल असं वाटतंय का तुला? श्यामलालजी हसतच म्हणाले आणि एक चमचा भरून भाजी चाकली. चव लागताच म्हणाले, अरे तोच जुना स्वाद परत आला जिभेवर. वा सुरेखा, तुझ्या हातात आजही तीच जादू आहे. मन करतं की ह्या हातांना चक्क चाटून टाकावं. सुरेखाच्या हसण्याचा आवाज स्वयंपाकघरात घुमला. बापरे, म्हातारपणातही तुमचं हे फिल्मी बोलणं काही कमी होत नाही. अगदी साठीला आलात तुम्ही तरीही. काय झालं श्रीमंतजी, आपली पण एकतर फिल्मच आहे, ज्यात ड्रामा आहे, भावना आहेत आणि तुझ्यासारखी हिरोईन आहे. सुरेखा हसली. तिचा चेहरा खुलून गेला. तेवढ्यातच बाहेरून ऑटोचा आवाज आला. घ्या, विलनची एंट्री झाली वाटतं. श्यामलालजी हसतच म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून सुरेखाच्या भुवया पुन्हा उंचावल्या. सामान्यतः ती अशा बोलण्यावर त्यांना भरपूर सुनावली असती, पण आज बहीण दरवाजावर होती म्हणून ती शांतच राहिली आणि चेहऱ्यावर हसू आणत बाहेर आली. सुलोचना ऑटोमधून उतरली. दबंग अंदाज, बेफिकीर चाल आणि तिचं ते ओळखीचं हास्य. हिरव्या झगमगीत साडीमध्ये उंच आंबाडा आणि हातात एक जड बॅग. तिच्या चेहऱ्यावर तोच जुना आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. अगं सुलोचना, तुझीच वाट पाहत होते, सुरेखा उत्साहाने म्हणाली आणि दोघी बहिणी मिठीत पडल्या. गेटवरच बोलण्याचा ओघ सुरू झाला. प्रवास ठीक झाला का? अगं काय सांगू, ऑटोवाल्याने तर सगळ्या शहरात फेरी मारली, कुठे कुठे नाही नेलं मला. आता अगदी दमून गेले. श्यामलालजींनी सुलोचनाची बॅग घेतली आणि तिघही आत आले. सुलोचना घरात आली आणि तिच्या तीव्र नजरा सगळीकडे फिरल्या. घरात तर सुरेखा, तू खूप छान सांभाळून ठेवला आहेस. सुलोचनाने कौतुक केलं, पण तिच्या नजरा अजूनही इथे तिथे भिरभिरत होत्या. सुरेखा थोडंसं हसली. अगं ताई, आता सगळं सूनच सांभाळते. तेवढ्या सुलोचनाची नजर सुनेच्या खोलीकडे वळली. भुवया उंचावल्या. अगं, ही सून कुठे आहे? दिसतच नाही. सुलोचना मोठ्या आवाजात बोलली. जणू आधीच काहीतरी विचित्र जाणवले होते तिला. सुरेखाजीने एक खोल श्वास घेतला आणि थोडं लाजत संकोचेनं म्हणाली, काय सांगू तुला सुलोचना, नोकरी करते ना, आज रविवार असूनही ऑफिसमध्ये बोलावलं आहे तिला. सुलोचनाच्या डोळ्याचा आकार आणखी मोठा झाला. रविवारी? ती आश्चर्याने म्हणाली. तेवढ्यात अमित त्याच्या 4 वर्षाच्या मुलाला घेऊन बाहेर आला. हातात फोन होता, पण आई आणि मावशीला पाहून फोन खिशात ठेवला. अरे अमित बेटा, ये. सुलोचनाने आशीर्वाद दिला. मग थोडक्यातच विस्मयाने विचारलं, आज रविवारीही ऑफिसला गेली आहे सून? हा काय प्रकार आहे? अमितने खांदे उडवले. बघ मावशी, प्रायव्हेट नोकरी आहे, सरकारी थोडीच आहे. सुट्टीचा काही भरोसा नाही. सुलोचनाने डोकं हलवलं. घ्या, मी तर खास तुम्हा सर्वांना भेटायला आले होते, पण सून नसली की सारं काही अपूर्ण वाटतं. सुरेखा हसली. अगं ताई, आपण आहोत ना, गप्पा मारूया. आणि सून म्हणाली होती की लवकरच परतेल. पण सुरेखा, जर सूनच नाही तर जेवण कोण करणार? आणि मला बाहेरचं ते बिघडलेलं जेवण चालत नाही, ना पोट मानतं ना तब्येत. सुरेखा लगेचच म्हणाली, अगं कोण म्हणालं बाहेरचं मागवायचं? सून सगळं करून गेली आहे. छान. सुलोचनाच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला. मग ठीक आहे. बसमध्येच भूक लागून जीव गेला होता. चल लवकर काहीतरी खायला दे. सुरेखा आणि श्यामलालजींनी तत्परतेने तयारी केली. ताट सजवलं गेलं. बटाटे, कोबीची भाजी, मसालेदार डाळ आणि मिरचीचं लोणचं. सुरेखा गरम गरम पोळ्या करून सर्वांना वाढू लागली. सुलोचनाने एक नजर जेवणावर टाकली आणि म्हणाली, वाह, दिसायला तर जबरदस्त आहे. सुनेने केलंय तर चव देखील छानच असेल. तिघं जेवायला बसले. सुलोचनाने पहिला घास घेतला आणि तिच्या डोळ्यात तृप्तीची चमक
उमटली. थोडा वेळ शांततेत जेवण सुरू होतं. घास मागोमाग घास खात असताना सुलोचना अचानक थबकली. तिचा हात हवेतच अडकला आणि नजर सुरेखावर स्थिरावली. एक गोष्ट विचारू सुरेखा? हो विचार ना ताई, हे सगळं सुनेने केलंय? सुरेखाचा चेहरा चटकन अचानक फिकट झाला. काही क्षण ती उत्तरच देऊ शकली नाही. मग पटकन म्हणाली, हो हो सुनेनेच केलंय. सुलोचनाने भुवया उंचावल्या. माझ्याशी खोटं? सुलोचनाशी? सुलोचना तिच्या चेहऱ्याकडे खोल नजरेने पाहत होती. मी तुझी बहीण आहे सुरेखा. तुझ्या हाताची चव ओळखत नाही का मी? सुरेखाबाईच्या कपाळावर घामाच्या थेंबांनी चमक यायला सुरुवात झाली होती. त्यांनी थोडं हसतच आपल्या नवऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, पाहिलं ना श्यामलालजी, मी म्हणत होते ना सुलोचना ओळखेलच की हे जेवण मी बनवले. श्यामलालही हसले आणि नाटकात सहभागी होत म्हणाले, हो हो मांडलं तुमच्या बहिणीला. खरंच तुम्ही एकमेकींना तुमचं तोलू शकत नाही. सुलोचना विजयी हसली आणि पुन्हा जेवणात गुंतली. चांगलं आहे, चव तर खरंच छान आहे सुरेखा, असं म्हणत तिने जेवण सुरू ठेवलं. या दरम्यान सुरेखाबाईंनी आपला नातू बंटीला त्याच्या खोलीत जेवण देऊन टाकलं. बंटी आतमध्ये टीव्ही बघत होता. जेवण संपलं. श्यामलालजींनी आपलं ताट उचलले आणि म्हणाले, जरा बाहेर फेरफटका मारून येतो, ताजी हवा घ्यायला. अमितने ही संधी साधली. हा मीही मित्रांना भेटून येतो. मावशी तुम्ही आणि आई गप्पा मारा, मी थोड्याच वेळात येतो. दोघंही बाहेर गेले. सुरेखाबाईंनी अजून जेवण केलंच नव्हतं म्हणून त्यांनी आपल्या ताटातील जेवण वाढून घेतलं आणि जेवायला बसल्या. तेव्हा सुलोचनाने पुन्हा बोलायला सुरुवात केली. सुरेखा, तुला नाही वाटत का की तू तुझ्या सुनेला जरा जास्तच मोकळीक दिलेस? अशी काय इमर्जन्सी होती की आज घरात थांबू शकली नाही? सुरेखाबाईंनी हलकंसं हसून टाळण्याचा प्रयत्न केला. अरे चालतं ना, काही बिघडत नाही, असं म्हणत त्यांनी एक घास घेतला. पण सुलोचनाला हे टाळणं मान्य नव्हतं. चालतं? काय चालतं? जर सून घर सांभाळू शकत नसेल तर लग्न करून उपयोग काय? मी तर अशा सूनबाई पाहिल्यात ज्या घरही चालवतात आणि बाहेर जाऊन पैसा पण कमवतात. आणि सासू, ती तर निवांत बसून आराम करते. आयुष्यभर काम केलंय आपण, आता या वयातही स्वयंपाकघरात खपायचं का? मग सूनबाईचा उपयोग काय? सुरेखाबाईंनी खोल श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाल्या, अगं सुलोचना, माझी सून ही काही कमी नाही. ती घरी असते तोपर्यंत पूर्ण घर सांभाळते, सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ करते, वरून बाहेर जाऊन कमावते सुद्धा. कधी रागावलं तर शांतपणे ऐकते, उलटून काही म्हणत नाही, असं म्हणत सुरेखा हसल्या. पण सुरेखाबाईंच्या तोंडून सुनबाईचं कौतुक सुलोचनाच्या गळ्यात उतरतच नव्हतं. ती पटकन म्हणाली, पण यात तुला काय उपयोग सुरेखा? ती घरी किती वेळ असते? मीच पहा, दोन सुना आहेत माझ्याकडे. घरकामाची जबाबदारी दोघीमध्ये विभागली आहे. सुरुवातीला सांगितलंय नोकरी करायची नाही, आता दोघीही संपूर्ण घर सांभाळतायत. माझ्या एका हाकेवर हो आई म्हणत सगळं करतात. आणि इकडे तुझी सून दिवसभर बाहेर मज्जा करते आणि तुला स्वयंपाकघरात झोकून दिले. जेवणानंतर सुरेखाबाई ताट घेऊन स्वयंपाकघरात गेल्या. सुलोचना त्यांच्या मागोमाग गेली आणि थक्क झाली. काय आता भांडीसुद्धा तूच धुणार? सुरेखाबाईंनी सहजतेने उत्तर दिलं, हो, आज बाई येणार नाहीये म्हणून थोडीशी भांडी आहेत, ती मी धुवून घेते. सुलोचनाच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. आणि तुझी सून काय करणार? तुझ्या हातचं जेवण खाईल आणि साफसफाई तूच करणार. असं बघितलं तर तूच तिची नोकरी करतेस की काय? सुरेखाबाईंनी सिंकमध्ये भांडी ठेवत उत्तर दिलं, अगं मी का करीन तिची नोकरी? हे तर घरकाम आहे. बाई आली नाही तर आपल्यालाच करावं लागतं. सुलोचनाने तामाशे मारले. वा सुरेखा, काय वेडं बनवलंयस तुझ्या सुनेने तुला. विसरू नकोस, तू सुलोचनाची बहीण आहेस. हुकूम कसा चालवायचा ते शिक. तुझ्या सुनबाईंना सांग, नोकरी शोकरी काही नाही, आता घरात बस आणि घर सांभाळ. सुरेखाबाईंनी हसत भांडी धुता धुता उत्तर दिलं, अगं बोलायला सोपं असतं, मी सांगितलं म्हणून ती ऐकणार का? शिका, काहीही झालं तरी नोकरी सोडणार नाही. तिच्या पैसा कमवण्याची जिद्द आहे. हे ऐकता सुलोचनाने आपलं कपाळ पकडलं आणि चिडून म्हणाली, अरे बापरे, मग अशा मुलीला सून म्हणून का करून घेतलंस? तू तर आपलं आयुष्यच वाया घालवलंय सुरेखा. त्यावर सुरेखा थोड्या विरोधात आवाजात म्हणाली, नाही ग सुलोचना, माझी सून खूपच चांगली आहे, शिकलेली आहे, समजूतदार आहे. थोडं घरकाम कमी केलं तर त्यात माझं आयुष्य बर्बाद होतं का?
सुलोचना संतापून म्हणाली, अगं सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? घरकाम. जर एक बाई घरचंच काम करू शकत नसेल, घरच्यांच्यासाठी स्वयंपाक करू शकत नसेल, तर काय उपयोग तिचा बाई असण्याचा? सुरेखाच्या चेहऱ्यावरती हसू हळूहळू विसरायला लागलं. काय खरंच सुलोचना बरोबर बोलतेय का? तिच्या मनात थोडी शंका डोकावू लागली. ती काहीच बोलली नाही, फक्त डोकं हलवत सुलोचनाचं बोलणं ऐकत राहिली. सुलोचनाने तिचं मौन आपली जिंक म्हणून घेतलं आणि पुढे म्हणाली, बघ मी फक्त तुझ्या भल्यासाठी सांगते. आता सुनेने घराची जबाबदारी घ्यायला हवी. तू सुद्धा तर पूर्ण आयुष्य घर सांभाळलेस. आता या वयात तुला विश्रांती मिळायला हवी. सुलोचनाचं बोलणं सुरेखाच्या मनावर खोलपर्यंत पेरलं गेलं आणि आता त्या विचारांमुळेच ती घट्ट होऊ लागलं. सायंकाळ झाली होती. सुलोचना आणि सुरेखा यांचं बोलणं आता मंदावलं होतं. श्यामलालजी शेजारच्या खोलीत विश्रांती घेत होते आणि घड्याळाकडे पाहत होते. थोडा संशय घेऊन म्हणाले, तू तर म्हणत होतीस की तुझी सून लवकर येईल, पण आता तर माझ्या जाण्याची वेळ झाली. कुठे आहे ती महाराणी? सकाळपासून सुलोचनाचं बोलणं सुरेखाच्या मनावर खोलवर घुसलं होतं आणि शिखाच्या उशिरा येण्याने तर त्या आणि विचारांना अजून खतपाणी मिळालं. ती गप्प होती, पण आतून अस्वस्थ होती. आतापर्यंत यायला हवं होतं, निदान सांगायचं तरी होतं, असं तिच्या मनात आलं. तेव्हाच डोअरबेल वाजली. सुरेखा उठली. घ्या, आलीच सुनबाई, असं म्हणत दार उघडायला गेली. दार उघडता शिखा आत आली. तिच्या कपाळावर घाम होता. तिचे केस विस्कटले होते. डोळ्यात थकवा, पण चेहरा मात्र आनंदाने उजळलेला होता. आत येताच तिने बॅग एका बाजूला ठेवली आणि हसत म्हणाली, आई, प्रेझेंटेशन खूप छान झालं. बॉसने खूप कौतुक केलं. प्रमोशनचा पूर्ण चान्स आहे. मग तिने सुलोचनाकडे पाहून झुकून तिचे पाय स्पर्श केले. सुलोचनाने तिच्याकडे टक लावून पाहिलं, जणू तिचा सगळा अंदाज घेत होती. मग तिरस्काराने म्हणाली, वा शिखा, तू तर फारच छान सून आहेस. घरात पाहुणे आहेत, काही काम आहे की नाही याचं भान आहे की नाही तुला? फक्त तुझी नोकरीच महत्त्वाची आहे. शिखाचा चेहरा एक क्षणासाठी उतरला. ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागली. मावशी, तसं काही नाही. आज एक खूप महत्त्वाची मीटिंग होती आणि पण सुलोचनाने तिचं वाक्य अर्धवटच तोडलं. तिचा आवाज आता कडक झाला होता. बस कर सुनबाई, तुझ्या नोकरीसाठी इतकं वेडी झाली आहेस की काय? तुझं घरसुद्धा सांभाळू शकत नाहीस तू विसरत आहेस की तू आधी एक स्त्री आहेस, मग एखाद्या कंपनीची कर्मचारी, आणि एका स्त्रीचा धर्म असतो की आपलं घर सांभाळणं, आणि तू यात तर साप नापास झाली आहे. शिखा स्तब्ध झाली. ती काही बोलणार होती, पण सुलोचनाने तिची बॅग घेतली आणि म्हणाली, चला मी आता निघते. मग सुरेखा म्हणाली, मी तुला बाहेर सोडते. सुलोचनाने तिरकस हसून उत्तर दिलं, नाही सुरेखा, तू तुझ्या सुनेच्या सेवेत लाग. तिला पाणी दे, जेवण वाढ. बिचारी थकून आली आहे ना. तूही ना काहीही सहन करतेस. नाराजीने सुरेखा म्हणाली. सुलोचना, काहीही बोलतेस, पण तरीही ती तिला ऑटोपर्यंत सोडायला गेली. घरी परतल्यावर मात्र सुलोचनाचं बोलणं सुरेखाच्या मनात वादळासारखं घोंगावत राहिलं. आता तिला वाटू लागलं की खरंच तिच्यासोबत काहीतरी चुकीचं होते. शिखाला तिच्या जबाबदाऱ्या कळायला हव्यात. शेवटी सून असते घरासाठीच ना. आता सुरेखा, जिच्या मनात एक निश्चय पक्का झाला होता, खूप झाला आता. शिखाची नोकरी बंदच करावी लागेल. दुसऱ्याच दिवशी सकाळी अमित नाश्त्याच्या टेबलवर बसून पेपर वाचत होता. तेव्हा सुरेखाजीने संधी साधून विषय काढला. अमित, मी विचार करते शिखाने आता नोकरी सोडावी. घरकाम नीट होत नाही. अमितने पेपर खाली ठेवला आणि आश्चर्याने आईकडे पाहिलं. आई, ती घरी बसून काय करेल? सगळं तर छान चाललंय. ती सगळी कामं करूनच जाते आणि बाकी तुम्ही सांभाळताच तर. सुरेखाच्या भुवया उंचावल्या. मी सांभाळते ह्याचा अर्थ काय? मी या वयात स्वयंपाकघरात राबावं आणि ती मात्र दिवसभर जबाबदाऱ्यापासून मोकळी राहावी का? तेव्हा शेजारच्या खुर्चीत बसलेले श्यामलालजी चहा पीत पीत म्हणाले, सुरेखा, अमित बरोबर बोलतोय. सूनबाई शिकलेली आहे, मेहनती आहे, नोकरी करते, म्हणजे काय वाईट आहे? घरसुद्धा तर ती नीट सांभाळते आणि 4 पैसेही घरात येतात. त्यात नुकसान तरी काय आहे? श्यामलालजींना समजावून आलं होतं की हे सगळं सुरेखाच्या मनात कोणीतरी भरवलं आहे. पण त्यांच्या बोलण्यावर सुरेखाचा चेहरा कठोर झाला. कसलं काय सांभाळते ती घर? पाहुणे आले तरी ऑफिसला निघून जाते. हा काही वागण्याचा प्रकार आहे का? आणि जिथे पैशाचं कारण आहे तिथे तिच्या कमाईवर हे घर चालतच नाही.
सगळा खर्च माझा मुलगाच करत असतो. तिच्या आवाजात चिडचिड स्पष्ट होती. सुलोचनाच्या बोलण्याने सुरेखाच्या मनात एवढं खोल स्थान घेतलं होतं की आता ती आपलं ठरवलेलं मत बदलायला तयारच नव्हती. त्या दिवसानंतर सुरेखा यांच्या वागणुकीत बदल झाला. आधी त्या शिखाला थोडीफार मदत करत असत. कधी भाजी चिरून द्यायच्या, कधी कपड्यांच्या घड्या घालून घ्यायच्या. पण आता त्यांनी सगळं काम शिखावर टाकून दिलं. स्वयंपाकघरापासून ते कपड्यापर्यंत छोटं मोठं सगळं काही आता शिखाची जबाबदारी बनलं. एक दिवस शिखा ऑफिसमधून परत आली तेव्हा तिच्या खांद्यावर बॅगचं ओझं होतं आणि चेहऱ्यावर दिवसभराच्या थकव्याच्या रेषा होत्या. दार उघडलं तेव्हा अमितचा आवाज ऐकू आला. तो सोफ्यावर आडवा पडून मोबाईलमध्ये गुंतलेला होता. अगं शिखा, कुठे होतीस? मी केव्हापासून चहासाठी वाट बघतोय. शिखा थोडी आश्चर्यचकित होऊन अमितकडे पाहू लागली आणि काही बोलणार इतक्यात सुरेखा त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. त्यांच्या डोळ्यात नाराजीचं ठसठशीत भाव होतं. बस बस, हे सगळं बहाणे नंतर ऐकव. आधी माझ्या मुलासाठी चहा कर. बिचारा दमून ऑफिसमधून घरी आलाय आणि तुझं काही आत्ताच ऐकायचं ही नाही. शिखा क्षणभर स्तब्ध झाली. सुरेखा यांचा कठोर आवाज तिच्या मनात खोलवर घुसला. आधी आई किती प्रेमाने बोलायच्या, पण आता प्रत्येक वाक्यात टोमणा, प्रत्येक बोलण्यात एक ना एक न बोललेला आरोप होता. तिला काहीतरी बोलायचं होतं पण ती शांत राहिली. तिने बॅग टेबलाजवळ ठेवली आणि स्वयंपाकघराकडे वळाली. आईसाहेबांचं हे बदललेलं वागणं, अमितचं दुर्लक्ष, सगळंच तिला आतून तोडत होतं. तरीही तिने स्वतःला सावरलं आणि सगळ्यांसाठी चहा बनवला. रात्रीचाही वेळ होताच. सगळं धावपळीत पुन्हा शिखाच अडकली होती. जेवण बनवणं, वाढणं, स्वयंपाकघर आवरणं सगळं काही तिचंच होतं. आणि सकाळी धुतलेले कपडे अजून घडी घालायचे होते. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून ती आधीच थकली होती आणि आता तर पूर्णपणे झिजून गेली होती. जेव्हा शेवटी ती बेडवर पडली तेव्हा डोळे कधी मिटले तिला कळलंच नाही. झोप तिच्या डोळ्यात क्षणात उतरली होती. दुसऱ्या दिवशी देखील तिने कसंबसं सगळं आवरलं आणि तेवढ्यात ऑफिसची कॅब आली. तिने आरशात स्वतःकडे पाहायलाही वेळ घेतला नाही. कसंबसं तिने केस विंचरलं, पर्स उचलली आणि धावत धावत बाहेर गेली. अशा प्रकारे काही दिवस गेले. एक दिवशी सकाळी शिखा उठली आणि बंटी खूपच बेचैन होऊन बेडवर उलतापालत करत होता. त्याचा चेहरा लालसर आणि डोळ्यात वेदना होत्या. बंटी, शिखाने चिंतेने हाक मारली आणि त्याचं कपाळ तपासलं. कपाळ तापाने फडफडत होतं. आई, डोकं दुखतंय, बंटी म्हणाला तुटक्या आवाजात. शिखा क्षणभर घाबरून गेली. अरे बापरे, तुला तर खूप ताप आहे. तिने त्वरित थर्मामीटर काढला. ताप मोजला तर 102 डिग्री. शिखाने लगेच तापाची औषध दिली आणि ओल्या पट्ट्याने कपाळावर ठेवल्या. अमितने स्पष्ट सांगितलं की तो ऑफिसमधून सुट्टी घेऊ शकत नाही, त्यामुळे शिखालाच घरी थांबावं लागणार होतं. तिने ऑफिसमध्ये मेल करून वर्क फ्रॉम होमची परवानगी मागितली, पण बॉसनेही स्पष्ट सांगितलं की काम अपूर्ण राहता कामा नये. आज संध्याकाळपर्यंत क्लायंटची मीटिंग आहे. तुझी रिपोर्ट आवश्यक आहे. घरून कर, पण रिपोर्ट हवा. शिखाने एक दीर्घ श्वास घेतला. थोड्याच वेळात डॉक्टरांचा ऑनलाईन सल्ला घेतला. डॉक्टरांनी औषध सांगितली. औषधं देऊन तिने बंटीला झोपवलं आणि बाहेर आली. सुरेखा लॉबीमध्ये आरामात बसून होत्या. टीव्हीवर सकाळचं भजन सुरू होतं. आता बंटीची तब्येत कशी आहे? सुरेखा यांनी विचारलं. शिखा म्हणाली, काय सांगू आई, खूपच ताप होता. औषध दिलं तर बरंचच उतरलंय, पण डोकेदुखी अजून गेली नाही. खूपच कष्टाने झोपवलं आहे त्याला मी. तुम्ही थोडा वेळ त्याच्याजवळ बसाल का? मी तोपर्यंत थोडं ऑफिसचं काम करू, शिखाने विचारलं. सुरेखा यांनी कपाळ दाबत उत्तर दिलं, अगं बाई, माझं आधीपासूनच डोकं खूप दुखतंय. आधी माझ्यासाठी 1 कप चहा करून दे. शिखा तणावात आली. एक तर मुलगा आजारी, वरून ऑफिसचा तगादा. पण तिने काहीच न बोलता फक्त मान हलवली आणि स्वयंपाकघराकडे निघाली. तेव्हाच मागून सुरेखाबाई म्हणाल्या, किती वेळा सांगितलं आहे की ऑफिसचं काम घरात घेऊन येऊ नकोस, पण ऐकायलाच कुणी हवं आहे ना. मुलापेक्षा मोठं काही असतं का? शिखा मनातल्या मनात चरफडली. ती रीतसर स्वयंपाकघराकडे गेली. तिने पोचताच तिचे पाय थबकले. सिंकमध्ये काल रात्रीचे भांडी अजूनही न धुता तसेच पडलेले होते. अहो आई, आज कामवाली नाही आली का? शिखाने चहा बनवत असतानाच विचारलं. अगं हो, मी तुला सांगायलाच विसरले, सुरेखाबाई म्हणाल्या. ती बाई आज सुट्टीवर आहे. बरं झालं तू आज घरीच आहेस. भांडी पण धुवून टाक. किती वेळ पडून राहतील तशीच. शिखाच्या मनात खूप काही आलं, पण ती काहीच बोलली नाही. स्वतःला सावरत चहा तयार केला. सुरेखाबाईंना दिला
आणि मग काहीही न बोलता भांडी धुण्यात गुंतली. थोडा वेगाने निघून जात होता. बंटी खोलीत एकटाच झोपलेला होता. रिपोर्ट अजून पूर्ण झालेला नव्हता. तेवढ्यातच फोन वाजला. हात पुसूनच तिने फोन उचलला. शिखा, अजून फाईल पाठवली नाहीस? बॉसचा आवाज होता. सॉरी सर, मी आत्ताच पाठवते, तिनं घाईघाईनं उत्तर दिलं आणि स्वयंपाकघरात तसंच सोडून ती पळाली. तीही सततची धावपळ, हे घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळताना आज तिची पूर्णपणे दमछाक झाली होती. संध्याकाळ झाली. सुरेखाबाई सत्संगसाठी बाहेर गेल्या होत्या. शिखा, जी आज दिवसभर बंटीची काळजी, ऑफिसचं काम आणि घराचं सगळं ओझं एकटीने वाहत होती, ती हॉलमध्ये एकटी बसली होती. शरीर थकलं होतं आणि मन अधिकच ओझं झालं होतं. तिची कुणी चौकशी करणंही नव्हतं की ती कशी आहे, काय वाटतंय तिला. अमित सुद्धा आता फक्त बाहेरच्या जबाबदाऱ्या निभावत होता. शिखाचा आतला सारा त्रास आता डोळ्यातून अश्रूमधून वाहू लागला. तिनं सोफ्यावर डोकं टेकवलं आणि नकळत अश्रू गळून गेले. तेवढ्यात हलकासा आवाज आला. शिखा पटकन पदराने अश्रू पुसून बघते तर श्यामलालजी आत आले होते. शिखाच्या ओलसर डोळ्यांकडे आणि झुकलेल्या चेहऱ्याकडे पाहून त्यांचं मन हेलावलं. त्यांना समजवून आलं होतं की सुनेची ही अवस्था का झाली आहे. ते हळूच जवळ बसले आणि म्हणाले, बस बेटा शिखा, रडू नकोस. मी तुला माझ्या मुलीप्रमाणेच मानतो आणि माझ्या मुलीला एवढं त्रस्त मी पाहू शकत नाही. शिखाने डोळे उचलले पण तिचे डोळे अजूनही ओलेच होते. ती हळू आवाजात म्हणाली, बाबा, मी फक्त थकले आहे. सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करतेय. माझं लक्ष आहे सगळ्यांवर. श्यामलालजी तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच म्हणाले, पण परिस्थितीला सामोरे जाण्याचे दोनच मार्ग असतात. एकतर त्याच्यासमोर हार मानायची किंवा त्यातून तोडगा शोधायचा. बदलाची सुरुवात आपल्यापासूनच होते. शिखा, तुला खरंच बदल हवा असेल तर आता तुलाच निर्णय घ्यावा लागेल. स्वतःसाठी शिखाने मान हलवली. ती काहीतरी बोलणार होती पण शब्द अडखळले. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी ऑफिसहून घरी येताना शिखाच्या चेहऱ्यावर घाईगडबडीचा लवलेश नव्हता. तिच्या चालण्यात स्थिरता होती आणि डोळ्यात थकव्याऐवजी काहीतरी बदलायचा निर्धार दिसत होता. घरी शिरताच तिने पाहिलं की सगळे ड्रॉइंग रूममध्ये आरामात टीव्ही बघत बसले होते. अमित, सुरेखाबाई आणि बंटी तिघेही सोफ्यावर विसावले होते. शिखाने पर्स टेबलावर ठेवली. तेवढ्यात सुरेखाबाई म्हणाल्या, आज पुन्हा उशीर? आता काय कारण आहे? शिखा आईकडे बघत हळू सोफ्यावर बसली आणि म्हणाली, बस आई, आज शेवटचा उशीर झाला. उद्यापासून असं होणार नाही. सगळं वेळेवर होईल. सुरेखाबाई आश्चर्याने म्हणाल्या, असं काय होणार आहे उद्यापासून? शिखा शांत आवाजात म्हणाली, मी आज माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. उद्यापासून मी घरीच राहीन आणि सगळं सांभाळेन. बंटीलाही पूर्ण वेळ देईन. तुम्हाला आता कुठलीही तक्रार येणार नाही. एकदम घरात शांतता पसरली. सुरेखाबाईंचा चेहऱ्यावर विजय मिळवल्याचं समाधान दिसत होतं. पण अमित चकित झाला. काय, तू नोकरी सोडलीस? आणि मला न विचारता? शिखाने त्याच्या डोळ्यात बघितलं. विचारलं असतं तर तुम्ही थांबवलं असतं का? पण आता माझी ताकद संपली आहे अमित. सुरेखाबाई संतोषाने म्हणाल्या, अगं बाई, अगदी बरोबर केलंस. हेच हवं होतं मला. आता घर सांभाळ आणि सगळं व्यवस्थित कर. तसंही ही नोकरी बिक्री बायकांची कामं नाहीत. अमित आईकडे पाहतो, मग हाताने कपाळ धरतो. पण आईचा आनंद पाहून तो गप्प बसतो. त्याला काही सुचत नाही. तर श्यामलालजी कोपऱ्यात गप्प बसलेले सगळं काही पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलीही प्रतिक्रिया नव्हती. दिवस पुढे सरकत होते. शिखा आता घरकामात व्यस्त होती. तिला नोकरी सोडून 15 दिवस झाले होते. त्या दिवशी घरी एका लग्नाचं आमंत्रण आलं. सुरेखाबाई तयारीविषयी विचार करत होत्या. अरे अमित, जरा 10,000 रुपये दे रे. तुझ्या आत्याच्या घरी लग्न आहे तर आतापासूनच तयारी करावी लागेल. त्यात खर्च तर होणारच ना. अमित थोड्या उदासीन स्वरात म्हणाला, आई, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. तुमच्याकडे जे राखून ठेवले त्यातून बघ ना, मी नंतर देईन. सुरेखाबाई थोड्या चिडल्या. 2 दिवसांनी त्यांचा चष्मा तुटला. औषधही संपली होती. अमित, आता तरी थोडे पैसे दे रे बाळा. चष्मा बनवायचा आहे, औषधही घ्यायची आहेत. अमित आता त्रस्त झाला. आई, माझ्याकडे आता खरंच काही नाही उरले. का रे बाळा, नुकतीच तर पगाराची तारीख होती. सुरेखाबाई म्हणाल्या. अमित चिडून म्हणाला, हो आली होती, पण त्यातून घराचा EMI गेला. बंटीच्या शाळेची फी 10,000 रुपये गेली.
आणि उरलेलं बाकी खर्चाचंच गेलं. अजून अर्धा महिना बाकी आहे. काय करू? कसं मॅनेज करू मी? श्यामलालजींनी अखेर मौन तोडलं. पण बाळा, आजपर्यंत तर कधी पैशांची अडचण झालीच नाही. अमित वडिलांकडे पाहत रागाने बोलला. कशी झाली असती अडचण? शिकाच्या नोकरीतून दरमहा 40,000 रुपये येत होते. त्यातून EMI आणि बंटीची फी जात होती. असं म्हणत अमित जोरात उठून उभा राहिला. शिकाकडे पाहत त्रासिक स्वरात ओरडला. ही बघा, नोकरी सोडून अशी बसली आहे जणू घराच्या खर्चाशी हिचा काही संबंध नाही. काही दिवसात प्रमोशन होणार होतं तिचं. त्यात पगार 1.5 वाढला असता. हे ऐकताच सुरेखाबाईंच्या डोळ्यात थक्का भरला. मग अमित पुन्हा चिडून म्हणाला, कधी विचार केलायस का तू, इतक्या महागाईत हे घर कसं चालेल शिखा? मी एकट्याने सगळं कसं सांभाळू? शिखा काही बोलणार तो श्यामलालजींचा गंभीर आवाज घुमला. बाळा, हे प्रश्न तू शिखाला नाही, तुझ्या आईला विचार. सुरेखाबाई दचकून म्हणाल्या. काय म्हणताय तुम्ही? मी काही नाही सांगितलं सुनेला नोकरी सोडायला. तिने स्वतःच हे ठरवलंय. स्वतःचा बचाव करत सुरेखाबाई बोलल्या. पण आज श्यामलालजी थांबवण्याच्या मूडमध्येच नव्हते. हो, निर्णय सुनेचा होता, पण तो निर्णय घ्यायला तिच्या मनात बीज कोणी पेरलं हे तूही समजून घेतलं पाहिजेस. मी फक्त एवढंच म्हणतोय सुरेखा की जसं घर चालवायला एकाहून अधिक व्यक्तीची गरज असते, तसंच कमवायला देखील तू नेहमीच असं समजशील की तुझा मुलगा ऑफिसमधून दमून येतो. पण कधी तू विचार का केला नाहीस की तुझी सून देखील ऑफिसमधून काम करून दमते? तिचं ऑफिस काय वेगळं आहे का? तिथं फुलांची बाग आहे का? ती सुद्धा तासनतास संगणकावर झुकून काम करत असते. मीटिंगमध्ये तिचाही श्वास अडकतो. डेडलाईनचं ओझं तिच्याही खांद्यावर असतं. पण तू कधीही तिच्या थकव्याचा विचार केला नाहीस. ती देखील हाडामासाचीच माणूस आहे. एखादी यंत्र नाही की जी दिवसभर थकतही चालूच राहील. कधी तिच्याही मनात येत असेल की ऑफिसमधून आल्यावर 2 क्षण निवांत बसावं. घरात शांतता पसरली होती. श्यामलालजींचे शब्द घरात घुमत राहिले. त्यांच्या शब्दांनी सुरेखाबाईंच्या मनात जणू चिराच पाडल्या होत्या. त्यांचे डोळे आता जमिनीची स्थिर लागले होते. पश्चातापाचा भार त्यांनी खाली ओढत होता. मनात ते स्वतःलाच दोष देत होती. मी माझ्या सुनेला सोबत किती कठोर कशी झाले? सुलोचनाच्या बोलण्याला बळी पडून मी शिखावर इतका अन्याय कसा करू शकते? त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू गालावरून ओघळले. तेवढ्यातच शांततेला भेदून अमित बोलू लागला. त्यांच्या आवाजात आत्मग्लानी स्पष्ट दिसत होती. शिखा, चूक माझी आहे. जर माझी पत्नी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून घरासाठी कमावू शकते, तर मीही तिच्या घरकामात हातभार लावायला हवा होता. तिचा भार कमी करायला हवा होता. या सगळ्या जबाबदाऱ्या मीही आहे. अमितचं हे शब्द ऐकून शिखाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या या शब्दांनी तिच्या मनाला एक न बोललेली खोल शांतता दिली. सुरेखा आता अधिक सहन करू शकली नाही. ती उठून शिखाकडे गेली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, शिखा बाळा, मला माफ कर. मी सुलोचनाच्या बोलण्यात अडकले होते. मला कल्पनाही नव्हती की मी एक एवढी मोठी चूक करेन. तू या घरासाठी इतकं केलंस आणि मी तुला फक्त टोमणेच मारले. शिखानं झटकन तिचे हात धरले. अहो आई, चूक एवढी मोठी करेन? तू या घरासाठी इतकं केलं आहेस. अहो आई, काही नाही हो. तुम्ही माझी आई आहात. आई आपल्या मुलांकडून माफी मागत नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमची परवानगी असेल तर मी पुन्हा नोकरीवर जायला तयार आहे, शिखानं नम्रतेने विचारलं. सुरेखानं तिला मिठी मारली. सूनबाई, आता तू जे करशील त्यामागे मी उभी राहीन. मला फक्त माझी हसरी खेळती सून पुन्हा हवी आहे. हे ऐकून श्यामलाल हसले. आणि जर पैशांची गरज असेल तर माझ्या खात्यात 50,000 रुपये आहेत. विम्याची रक्कम काही दिवसापूर्वीच आली आहे. सुरेखा, तू आणि अमित बँकेत जा, पैसे काढून आणा आणि गरजेचे सामान पण घेऊन या. थोड्याच वेळात सगळं वातावरण शांत आणि हलकं झालं. अमित आणि सुरेखा तयार होऊन बँकेत गेले. श्यामलाल यांनी हसत शिखाकडे पाहिलं. कसं आहे शिखा बाळा, माझी आयडिया कामाला आली ना? काही दिवसातच दोघं, मुलगा आणि आई सरळ झाले. हीच वेळ होती त्यांना थोडं झटकवून जागा करण्याची. शिखा हसली. तिने श्यामलालजींचे पाय धरले आणि म्हणाली, बाबा, तुमचं खूप खूप आभार. तुम्ही मला खूप हिंमत दिली. पण एक गुपित सांगू का? मी नोकरी सोडलीच नव्हती. मी फक्त ऑफिसमधून 20 दिवसांची सुट्टी घेतली होती. ती सुट्टी जी प्रत्येक कंपनीत आपल्या कर्मचाऱ्यांना वर्षभरात एकदा देते.
श्यामलालजींच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकाच वेळी झळकले. म्हणजे तू नोकरीवर होतीसच? वा माझी शेरणी, तू तर कमाल केलीस. दोघं बापलेकी जोरात हसले. काहीच दिवसांनी शिखा पुन्हा ऑफिसला जाऊ लागली. काम तिच्या स्वभावातच होतं. तिच्या मेहनतीनं आणि समर्पणामुळे ती कंपनीची ब्रँच मॅनेजर झाली. आता तिचं आत्मभान अधिक मजबूत झालं. घरातही परत हास्य, प्रेम आणि सुसंवाद दिसू लागले. सुरेखा आणि शिखाच्या बरोबर स्वयंपाकघरात मदत करू लागली. अमितसुद्धा छोटे मोठे घरकाम करत होता आणि बंटीची काळजीही घेण्यात तो हातभार लावत होता. सुलोचनाच्या विषारी बोलण्याचं आता सुरेखाच्या मनावर पूर्णपणे निचरा झाला होता. आज 6 महिने झाले या सगळ्या गोष्टींना. शिखाला कळलं की तिची मावस सासू सुलोचना पुन्हा घरात येणार आहे. तिच्या चेहऱ्यावर एकदम काळजी झळकली. एवढ्या मेहनतीने संयमाने सावरलेलं हे घर, आज पुन्हा तिथं सुलोचना मावशी येणार होती. तीच सुलोचना जिने आधी या घराचा संयम ढासळवला होता. शिखा ऑफिसमधून लवकरच परत आली. काही वेळात बेल वाजली. दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून शिखा आश्चर्याने थक्क झाली. घरात पाऊल टाकणारी सुलोचना आधीसारखी नव्हती. थकलेली, गप्प, चेहऱ्यावर ना जुनी मिजाज ना चालीत तो बिनधास्तपणा. फक्त एक थकलेली स्त्री जी आयुष्याच्या वळणावर हरवून बसली होती. ती सोफ्यावर शांतपणे बसली. घरात शांतता पसरली. सुरेखाने विचारलं, कशी आहे सुलोचना? सुलोचनाच्या डोळ्यात पाणी तरळलं. कशी असणार सुरेखा? तिचा आवाज थरथरत होता. आणि मग एकदम तिचं दुःख बाहेर आलं. सुलोचना रडू लागली. हॉलमध्ये सगळे स्तब्ध झाले. शिखा, अमित आणि श्यामलाल यांना काहीच कळेना. सगळं ठीक आहे ना घरी? सुरेखाने काळजीनं विचारलं. सुलोचना हुंदके देत म्हणाली, घर? कोणतं घर सुरेखा? आता माझं घर राहिलंच नाही. माझं घर उद्ध्वस्त झालं आहे. ती पुन्हा रडू लागली. शिखानं तिला पाणी दिलं, चहा करून आणलं. थोड्याच वेळात सुलोचनानं मन हलकं झालं आणि तिनं सगळं सांगितलं. गेल्या कित्येक महिन्यापासून माझी दोन्ही मुले आणि त्यांच्या बायका एकमेकांशी भांडत होते. प्रत्येकाला प्रॉपर्टीमध्ये आपला हिस्सा हवा होता. मी हादरून गेले. हे तेच भाऊ होते जे कधी राम लक्ष्मणासारखे एकमेकांसाठी जीवही द्यायला तयार होते. पण आता त्यांच्या बायका त्यांना भडकवत होत्या आणि त्यांनी एकमेकांचे शत्रू व्हायचं ठरवलं. मी त्यांना खूप समजावलं पण ते ऐकायला तयारच नाहीत. प्रॉपर्टीचे 2 भाग केले आणि माझ्याकडे लक्ष न देता घर सोडून ते निघून गेले. त्यांना फक्त आईची संपत्ती हवी होती, आई नाही. मी पूर्णपणे तुटलेली होती सुरेखा. मग मी विचार केला की कदाचित तीर्थयात्रेने मनाला शांती मिळेल. पण मनाला शांतता कुठेच मिळाली नाही. तीर्थयात्रेतून परत आल्यानंतर कळलं की त्यांचं दोघांनी माझं घरही विकून टाकलं. माझं घर, माझा आशियाना, जिथे तुमच्या जिजाजींच्या आठवणी वाजत होत्या. सुरेखा, सगळं संपलं असं म्हणत ती आपल्या बहिणीला घट्ट पकडून रडू लागली. मी कुणाचीही नाही राहिले सुरेखा, मी कुणाचीही नाही राहिले. सुरेखाजींच्या डोळ्यामध्येही अश्रू आले. बहिणीचं हे असं पाहून त्यांचं मन सहानुभूतीने भरून आलं. का सुलोचना, मी आहे ना तुझ्याबरोबर, तू इथे राहा, हे घर तुझंही आहे, त्यांनी डोळे पुसत सांगितलं. पण सुलोचनाचं मन हलवली नाही. सुरेखा, मला कोणावरही ओझं व्हायचं नाही. मी ठरवलं आहे, आता मी वृद्धाश्रमात जाऊन राहीन. आज मन थोडं जड होतं म्हणून बहिणीला भेटायला आले. 2 क्षण शांती मिळावी, मन हलकं व्हावं. शिखा आणि श्यामलालजी हे सगळं शांतपणे ऐकत होते. सर्वांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती मानायलाच तयार नव्हती. काही वेळानंतर ती थोड्या भारी मनाने तिथून निघून गेली. तिची अवस्था पाहून श्यामलालजींच्या मनात विचार येत होता, कदाचित हे ईश्वराचाच नियम असेल. जी कधी दुसऱ्यांच्या घरात आग लावत होती तीच आज तिच्या घरात आग लागण्याची स्थिती झाली. माणसाने मान्य करो किंवा नाही, पण कर्माचे फळ नक्कीच मिळते. आपलेच कर्म आपल्याला समोर येतात. प्रत्येक माणसाने हे समजून घेतलं तरी पृथ्वी स्वर्ग होईल. तर मित्रांनो, आजची कथा